welcome to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण पॉलिमरच्या लास्ट पार्टमध्ये नायलॉन 6 वरती एक क्वेश्चन विचारलेला तुम्हाला आणि तो होता क्वेश्चन की नायलॉन 6 होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे. त्याआधी आपण काय पाहिलेलं, नंबर ऑफ मोनोमर्सच्या बेसिस वरती पॉलिमर क्लासिफाय होतो ॲज अ होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. होमोपॉलिमर म्हणजे कसला पॉलिमर, जो फक्त एका मोनोमर पासून स्टार्ट झालाय. वन मोनोमर कंटिन्युअसली ऍड होतो आणि तुम्हाला जर पॉलिमर फायनल भेटत असेल तर होमोपॉलिमर. एक्झाम्पल बघा, पॉलिइथिन मध्ये आपला मोनोमर जो होता तो कोण होता, इथिन होता, दुसरा कोणी नव्हता. इथिन कंटिन्युअसली ऍडअप झाला आणि पॉलिइथिन तयार झाला. इन सिमिलर वे पॉलिव्हिनिल क्लोराइडचा मोनोमर होता व्हिनिल क्लोराइड. व्हिनिल क्लोराइड ऍड होत गेला आणि तुमचा PVC पॉलिव्हिनिल क्लोराइड बनला. सेम PAN पॉलीॲक्रिलोनायट्राइल म्हणजे तुमचा व्हिनिल सायनाइड किंवा व्हिनिल नायट्राइल ग्रुप जो आहे तो काय व्हायला, कंटिन्युअसली ऍड व्हायला. हा एकच टाइपचा पॉलिमर कंटिन्युअसली ऍड होऊन तुम्हाला PAN पॉलीॲक्रिलोनायट्राइल हा पॉलिमर भेटला. त्यामुळे हे सगळे एक्झाम्पल्स कुणाचे झाले, होमोपॉलिमरचे. नेक्स्ट आहे कोपॉलिमर. कोपॉलिमरला काय म्हटलं आपण, 2 और मोर मोनोमर्सनी स्टार्ट होते ही रिएक्शन. एक्झाम्पल, जी कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन प्रोसेस शिकलो आपण त्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं टेरिलिनचं. टेरिलिन कशापासून बनतो, इथिलीन ग्लायॉल आणि प्लस कोण असतं त्याच्यामध्ये, टेराथॅलिक ऍसिड. हे दोन मोनोमर्स एकत्र ऍड होतात, कंडेन्स होतात आणि काय होतं, वॉटर मॉलिक्यूल इमिट आउट होतो आणि तो कंडेन्स मॉलिक्यूल पुढे काय करतो, लिंकिंग करतो. म्हणजे टेरिलिन हा तुमचा दोन मोनोमर पासून बनतो. कुठले दोन मोनोमर आहेत ते, इथिलीन ग्लायॉल प्लस टेराथॅलिक ऍसिड. सेम बेकलाइट बनलेला असतो फॉर्माअल्डिहाइड प्लस फिनॉल. फॉर्माअल्डिहाइड प्लस फिनॉल. बघा, दोन मोनोमर आहेत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मोनोमर्सनी मिळून तुमचा पॉलिमर बनवला असेल तर त्याला म्हणायचं कोपॉलिमर. आणि तुमचा क्वेश्चन काय होता, नायलॉन 6 हा होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे. नायलॉन 6 बनतो ॲडिपिक ऍसिड. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH2 4 टाइम्स C डबल बॉन्ड OH. ऍसिड असल्यामुळे ऍसिडिक ग्रुप, इकडे पण कोण, C डबल बॉन्ड OH. आणि दुसरा कुठला आहे याच्यामध्ये, ॲडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिल डायअमाइन. कसा बनतो बघा, हेक्सामिथिलीन ग्रुप असल्यामुळे 6 काय असणार आहेत तुमचे, मिथिलीन ग्रुप असणार आहेत. हेक्सामिथिलीन डायअमाइन, मिथिलीन परत लिहिते बघा, हेक्सामिथिलीन डायअमाइन. हा जो CH2 ग्रुप आहे ना याला मिथिलीन ग्रुप म्हणतो. तो किती टाइम घ्यायचा, 6 टाइम्स घ्यायचा. आणि डायअमाइन म्हणजे NH2 या ग्रुपला आपण अमाइन ग्रुप म्हणतो. NH2 किती वेळा आलं, 2 वेळा. नायलॉन 6 नाव का दिलंय, हा कंपाऊंड बघा याच्यात पण 6 कार्बन ऍटम आहेत, 4, 5, 6. याच्यामध्ये पण किती कार्बन ऍटम आहेत, 6. म्हणून नायलॉन 6 ला नाव काय देतो आपण, सॉरी, त्यामुळे नायलॉन 6 असं नाव पडलं याचं. ओके, आता क्वेश्चन काय होता तुमचा, हा होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे, आन्सर करा. तर आता बघा, सगळ्यांना बघून काय वाटणार आहे, दोन मोनोमर पासून रिएक्शन स्टार्ट झाले, सो हा काय असेल, कोपॉलिमर असेल. हा काय असेल, तुम्हाला वाटेल की कोपॉलिमर आहे, बट दिस इज योर रॉंग आन्सर. हा कोण आहे, होमोपॉलिमर आहे. आता आपण याला होमोपॉलिमर का म्हटलं, याचा रिझन मी सांगते तुम्हाला. होमोपॉलिमर का आला, तुमचे जे दोन मोनोमर आहेत ते कसे ऍड होतात बघा. ॲडिपिक ऍसिड C डबल बॉन्ड OH, CH2 किती वेळ घ्यायचं तुम्हाला, 4 वेळा. C डबल बॉन्ड OH प्लस याच्यामध्ये तुम्ही ऍड केलाय NH2, CH2 हाऊ मेनी टाइम्स, 6 टाइम्स अँड अगेन NH2. याच्यामध्ये तुमचा ॲडिपिक ऍसिड आहे आणि हा डायअमाइन ऍज काय काम करतो,
बेस. सो इथे काय होते, ऍसिड बेस रिॲक्शन होते. ऍसिड प्लस बेस गिव्स यू सॉल्ट. सो इथे काय तयार होणार आहे, सॉल्ट तयार होणार आहे. कसा बघा, नायट्रोजनकडे काय असते, स्वतःची लोन पेर असते. तो बेस आहे, तो बेस हा ऍसिडिक हायड्रोजन ॲटम स्वतःकडे घेतो, ऍब्स्ट्रॅक्ट करतो आणि तुमचा फॉर्म्युला कसा तयार होतो मग, OH C डबल बॉन्ड O CH2 4 टाइम्स C डबल बॉन्ड O. इकडे काय तयार होणार, O मायनस आणि इकडे काय तयार होणार, NH3 प्लस. NH2 होता, एक H घेतला, NH3 प्लस बनला. O कडून H गेलाय म्हणजे काय गेला, H प्लस गेलाय, इलेक्ट्रॉन्स तिथे राहिले म्हणून त्याला मायनस. पुढे कोण लागलं, CH2 6 टाइम्स आणि तुमचा NH2 ग्रुप. हा सॉल्ट तयार होतो सगळ्यात पहिल्यांदा. आणि हा सॉल्ट आता कंटिन्युअसली काय होत राहतो, ऍड होत राहतो लिनियरली टू गिव्ह अस नायलॉन 6,6. हा सॉल्ट तुमचा काय आहे, मोनोमर आहे. आता ऍसिड बेस रिॲक्शन करून जो सॉल्ट बनलाय, हा सॉल्ट तुमचा मोनोमर म्हणून काम करतो. आता काय झालं, वन टाइप ऑफ मोनोमर झाला, त्यामुळे नायलॉन 6,6 हे होमोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे, ना की कोपॉलिमरचं. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना भेटलं असेल. पुढे ही रिॲक्शन कळाली असेल. पुढे काय होईल बघा, सेम वे आणखीन एक सॉल्ट असणार आहे, ऍड होतील. ही नायट्रोजनची लोन पेर दुसऱ्या एका ऍसिड करून काय घेईल, H प्लस घेईल. परत इकडे कोण असेल, परत एक लोन पेर असेल नायट्रोजन कंटेनिंगची, हा H प्लस काढून घेतला जाईल म्हणजेच इथे मायनस चार्ज आणि इथे ऑलवेज काय तयार होईल, NH3 प्लस असा कंपाऊंड. आणि तुमचं हे जे स्ट्रक्चर आहे हे मध्ये कंटिन्युअसली रिपीट होत राहील एन टाइम्स आणि तुमचा पॉलिमर काय होईल, तयार होईल. ओके, आय होप तुम्हाला नायलॉन 6,6चा प्रिपरेशन तो का होमोपॉलिमर आहे हे कळालं असेल. नेक्स्ट, आता मी बोर्ड पहिल्यांदा क्लिअर अप करते. आपला इथे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मोनोमर्स क्लासिफिकेशन संपलं. आता एकच राहिला टाईप, तो म्हणजे ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. आणि याची जनरल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधीच दिले. पॉलिमर्स जे नॅचरली ऑकरिंग आहेत ते बायोडिग्रेड होतात, म्हणजे नॅचरली त्यांच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स अटॅक करतात आणि त्याला डिकम्पोज करतात. बट सिंथेटिक मॅनमेड जे आपण बनवले ते काय होत नाहीत, डिकम्पोज होत नाहीत ऑन देअर ओन. सो दिस इज व्हेरी हॅझार्डस, कारण जर ते डिकम्पोज होत नसतील तर ते नेचरमध्ये काय राहणार, साठून राहणार. सो सायंटिस्टनी काय ट्राय केलं की जे सिंथेटिक पॉलिमर्स आपण बनवतोय ते पण काय करायचे, डिग्रेडेबल बनवायचे. त्याच्यातून एक्झाम्पल आहे PHBV, नायलॉन 2, नायलॉन 6 हे दोन एक्झाम्पल आहेत बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर्सचे. सो दिस वॉज अबाउट बायोडिग्रेडेबिलिटी. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लहान लहान क्वेश्चन्स विचारलेत तुम्हाला इन बिटवीन टेक्स्ट. ह्याच पेजवरती जिथे तुमचं होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर पार्ट चालू आहे, अगदी त्याच पेजवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेत. आपण ते बघूया. त्याचे आन्सर्स बघायचे, ते क्वेश्चन आन्सर्स तुम्ही नोट करायचे. पेज नंबर 326, problem number 5.1 on your screen. Refer to the following table for different polymers formed from repetitive monomers. तुम्हाला टेबल दिलाय, त्यामध्ये मोनोमर दिलाय, त्या मोनोमर पासून कुठला पॉलिमर बनतो ते दिलंय आणि खाली सोल्युशन मध्ये काय सांगितलंय, आयडेंटिफाय फ्रॉम द लिस्ट. तुम्हाला म्हणजे आयडेंटिफाय फ्रॉम द लिस्ट वेदर इट इज अ कोपॉलिमर या होमोपॉलिमर. होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर हे सांगायचं. फर्स्ट काय विचारलं बघा तुम्हाला, पॉलीइथिन. पॉलिमरचा चार्ट वाचते मी. पॉलिमरच्या चार्ट मध्ये इकडे पॉलिमर काढते मी आणि इकडे कोण काढतीये, मोनोमर. पॉलिमरच्या चार्ट मध्ये तुम्हाला विचारलं फर्स्ट पॉलीइथिन तुमचा कुणापासून बनतो, इथिन पासून, त्याचं दुसरं नाव काय इथायलिन. त्याच्यानंतर पॉलीव्हिनिल क्लोराइड म्हणजे PVC, हे आपण ऑलरेडी बघितले, परत एकदा रिपीट करतोय आपण. कुणापासून बनतोय, व्हिनिल क्लोराइड. एकाच मॉलिक्यूल पासून स्ट्रक्चर कसं असतं, CH2 डबल बॉन्ड CHCl. थर्ड बघा
पॉली आयसोब्युटिलीन, हे तुम्हाला मी अजून सांगितलेलं नाहीये. नेक्स्ट बघा पॉली ॲक्रिलो नायट्राइल, कोण आहे तुमचा CH2CH, खाली कोण C∼N, हा कोण आहे तुमचा विनिल नायट्राइल किंवा ॲक्रिलो नायट्राइल. त्याच्यानंतर आहे कॅप्रोलॅक्टम, नायलॉन 6 बघितला आपण, नायलॉन 6 बघितला रिंग ओपनिंग मध्ये, त्याचा कोण होता ई कॅप्रोलॅक्टम मोनोमर. त्यानंतर बघा कोण आहे आता बघितलेला नायलॉन 6 कोणापासून बनतो ॲडिपिक ॲसिड. अँड नेक्स्ट वन हेक्सामिथिलीन डायमाइन. बट असं न लिहिता आपल्याला काय लिहायला लागणार आहे, त्या सॉल्टचं नाव लिहायला लागणार आहे. कुठला सॉल्ट होतो हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ॲडिपेट. नाव कसे बघा हेक्सामिथिलीन डाय अमोनियम, खाली लिहिते डाय अमोनियम म्हणायचं सॉल्ट तयार होताना. अँड ॲडिपिक ॲसिडचं काय लिहायचं ॲडिपेट. हा सॉल्ट तयार झाला आणि हा सॉल्ट तुमचा कोण आहे मोनोमर आहे. आणि बुना एस एक एक्झाम्पल आहे, वरती लिहितीये बुना एस, मी सकाळी पण लास्ट लेक्चर मध्ये रिपीट केलं. बुना एस कुणापासून बनतो ब्युटाडाई प्लस स्टेरिन STYRENE ह्या दोघांपासून बनतो. आता तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे यातला कोणता मोनोमर कोणता पॉलिमर होमो आहे आणि कोणता को आहे. तर आन्सर हा तुमचा पॉलिइथिन कसा आहे होमो आहे, PVC कसा आहे होमो, पॅन कसा होमो, नायलॉन कसा होमो, नायलॉन 6 पण होमो, पण फक्त बुना एस कसा आहे तुमचा को पॉलिमर आहे. बुना एस कसा तुमचा को पॉलिमर आहे कारण तो ब्युटाडाईन आणि स्टेरिन ह्या दोन मोनोमर्स पासून बनला. नेक्स्ट पेज नंबर 325 वरचा क्वेश्चन आता तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हॉट इज टाइप ऑफ पॉलिमरायझेशन इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिली रिॲक्शन बघा, पहिल्या रिॲक्शन वरती ॲरोवरच तुम्हाला काय दिलाय रॅडिकल दिलाय. तुमच्या पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसच्या ॲरोवरती रॅडिकल दिलाय. जर रॅडिकल दिला असेल तर याचा अर्थ तुमची चेन कशाने इनिशिएट झाली रॅडिकलनी, म्हणजे कुठली मेकॅनिझम असणार आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट रिॲक्शन बघा. एक कंपाऊंड आहे, पहिला मोनोमर आहे तो ग्लायोल आहे. ग्लायोल म्हणजे काय दोन OH ग्रुप आलेत टर्मिनल कार्बन्सना आणि दुसरा काय आहे डाय ऍसिड आहे, C डबल बॉन्ड OH आले टर्मिनल्सला. काय होणार आहे वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होणार बाहेर, म्हणजे तुमची ही रिॲक्शन कुठली आहे कंडेन्सेशन. अगदी जशी आपण टेरिलिनची बघितलेली तशीच ही सेकंड रिॲक्शन आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठे आणखीन कुठे क्वेश्चन विचारले का तुमच्या टेक्स्टमध्ये. येस, पेज नंबर 323 क्वेश्चन काय बघा. यूज अ ब्रेन पॉवर, डिफरन्शिएट बिटवीन नॅचरल अँड सिंथेटिक पॉलिमर्स. तुम्हाला हे जर डिफरन्शिएट करायला आलं तर तुम्हाला 4 पॉइंट लिहायचे पक्का. बघा कोणते 4 पॉइंट्स, हे 4 पॉइंट्स तुम्हाला लिहिता येतील नॅचरल अँड सिंथेटिक. पहिलं तर डिफरन्सिएशन आलं की स्टार्ट कशापासून करायचं डेफिनेशन पासून. पहिली डेफिनेशन आहे पॉलिमर्स दॅट आर नॅचरल पॉलिमर्सची काय पॉलिमर्स दॅट आर ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. पॉलिमर्स दॅट आर ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. सिंथेटिकची काय लिहाल पॉलिमर्स आर कॉल्ड, इकडे कंटिन्यू करा, आर कॉल्ड नॅचरल पॉलिमर्स. सेकंड कोणता सिंथेटिकची डेफिनेशन पॉलिमर्स दॅट आर man-made. Polymers that are man-made are called synthetic polymers.
पहिला पॉईंट कळाला. सेकंड पॉईंट बघा काय आहे. नॅचरल पॉलिमर्स बायोडिग्रेडेबल असतात. दे आर बायोडिग्रेडेबल. अँड जनरली म्हणायचं की सिंथेटिक पॉलिमर्स जनरली का, कारण सायंटिस्टनी काय केलेत आता PHBV आणि नायलॉन 2 नायलॉन 6 सारखे जे पॉलिमर्स आहेत ते सिंथेटिक आहेत, बट ते काय होतात, डिग्रेड होतात, डिकम्पोज होतात. सो जनरली काय म्हणायचं, सिंथेटिक पॉलिमर्स आर नॉन बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल. आणखीन काय सांगू शकता थर्ड पॉईंट तुम्ही, जे नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स आहेत ते आपल्याला कुठून भेटतात, आयदर प्लांट और आयदर ॲनिमल. प्लांटमध्ये जे रेझिन किंवा लॅटेक्स रबर आपण म्हटलं, काय होत असतं प्लांटच्या आतमध्ये काहीतरी बायोलॉजिकल प्रोसेस होत असते, त्या प्रोसेसमुळे ते प्लांट किंवा ते ट्री रेझिन सिक्रीट करतं ॲज इट्स एक्सक्रिटरी प्रॉडक्ट म्हणा. सो काहीतरी बायोलॉजिकल प्रोसेस पासून तुमचा नॅचरल पॉलिमर तयार होतो. नॅचरल पॉलिमर इज ऑब्टेन ड्यू टू बायोलॉजिकल प्रोसेस. आणि तुमचा जो सिंथेटिक पॉलिमर आहे हा कशापासून ऑब्टेन होतो, बाय केमिकल प्रोसेस. बाय केमिकल प्रोसेस. आणि लास्टला काय लिहिणार आहे तुम्ही, एक्झाम्पल. नॅचरली ऑकरिंगचे खूप सारे तुम्हाला माहिती झालेत आता. काय सांगाल परत तेच, कॉटन, लिनन, रबर, सिल्क एक्सेट्रा. यू कॅन राईट इट डाऊन. आणि इकडे काय लिहाल तुम्ही, सिंथेटिक कुठले जेवढे काही आता तुम्हाला लिहिता येतील ते बाकी सगळे सिंथेटिकच आहेत. बुना एस. आणखीन कुठले कुठले सांगू शकता, एनिथिंग. बेकलाइट. नॅचरल सोडून जे काही तुम्ही बघा ते कुठले असणार आहेत तुमचे सिंथेटिक पॉलिमर असतात. बुना एस, बेकलाइट असेल, नायलॉन असेल, टेरिलिन असेल, सगळे तुमचे एक्झाम्पल्स कुणाचे झाले सिंथेटिक पॉलिमर्सचे. नेक्स्ट आणखीन कोणती ॲक्टिव्हिटी राहिले का, नाही. आय गेस तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण कंप्लीट झाला. आज आपला चॅप्टर या पोझिशनला पोहोचला की आपण स्टार्ट केलं तर पॉलिमरच्या डेफिनेशनपासून. पॉलिमरची डेफिनेशन झाली, त्यानंतर आपण काय केलं, क्लासिफिकेशनचा चार्ट बघितला मोठा. त्या चार्टमधले 6ही पॉईंट आपण आज कव्हर केले. राईट फ्रॉम सोर्स ते कुठेपर्यंत, बायोडिग्रेडेबिलिटीपर्यंत ते संपलं. त्यानंतर आपण मधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जे क्वेश्चन्स आहेत ते पण कव्हर केलेले आहेत. अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकला जा किंवा डायरेक्ट तुम्ही चिमूज केमिस्ट्री सर्च करा टेलिग्राम ॲपवरती. तो ग्रुप जॉईन करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डिरेक्टली तिथे विचारा किंवा खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपल्या पॉलिमर चॅप्टरचा हा पहिला टप्पा खऱ्या अर्थानं आज कंप्लीट झाला. आता नेक्स्ट टप्प्यात आपण काय शिकायचं आहे, वेगवेगळे पॉलिमर्स आहेत. जसं रबर असेल, बुना एस असेल, बुना एन असेल, नायलॉन 6 असेल, नायलॉन 6 असेल, आणखीन असे एकूण 10 पॉलिमर काय करायचे तुम्हाला शिकायचे आहेत. त्याचा यूज काय, त्याचे ॲप्लिकेशन काय, तो ऑब्टेन कुठून झाला, कसा झाला, हे डिटेलमध्ये शिकायचं आहे. हा एक टप्पा तुमचा मोठा असणार आहे आणि इम्पॉर्टंट असणार आहे, पण सोपा असणार आहे. आपलं आपुलकीचं चिमूज केमिस्ट्री चॅनल तुमच्या पॉलिमर चॅप्टरला अगदी सरळ आणि सिम्पल करणार आहे. सो प्लीज जॉईन करा आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये पॉलिमर केमिस्ट्रीच्या. थँक्यू सो मच.